पक्षाचा अध्यक्ष असण्याच्या बरोबरीने कोथरूडचाही आमदार आहे आणि त्याच्यामध्ये मी सकारात्मक रचनात्मक कामासाठी तर गेल्या वर्षभरामध्ये पुरेसा वेळ आणि खर्चही केला. प्रामुख्याने कोरोनाशी लढताना जे करावं लागलं. पण आता कोरोनाचं प्रमाण हळू कमी होत जाईल तसं या अनेक समस्या लॉकडाऊनमुळे पेंडिंग होत्या. त्या प्रशासनाची बैठका करून मार्गी लावायला लागतील. आज महानगरपालिकेवर कोथरूडचा आमदार म्हणून बैठक होती, ज्यात महानगरपालिकेचे सगळे पदाधिकारी होतेच, पण कोथरूडचे सगळे नगरसेवक होते. 4-5 विषयांवर आमची चर्चा झाली. त्याच्यामध्ये पाषाण सूस रोडला एक कचरा प्रकल्प आहे, ओल्या कचऱ्याचा गॅस तयार करणं. तर त्याची दुर्गंधी मोठ्या प्रमाणात त्या परिसरामध्ये पसरते आणि दुर्गंधी पसरू नये म्हणून कॉन्ट्रॅक्टरने जे करायला पाहिजे ते त्याच्या ॲग्रीमेंटमध्ये आहे, पण तो ते करत नाही. लोकांचं जगणं अशक्य झालेलं आहे. आणि मग त्या विषयात चर्चा झाली की त्यात NGTने आता तुम्ही यातल्या आवश्यक गोष्टी कधीच पूर्ण करत नाही, त्यामुळे हा प्रकल्पच बंद करा अशी ऑर्डर केली. आम्ही महानगरपालिकेला असं म्हटलं की आता त्याच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात जात असण्यापेक्षा तुम्ही पर्यायी जागा शोधा, हा एक भाग. आणि समजा तुम्हाला पर्यायी जागा शोधायची नसेल तर जाऊन तिथे नागरिकांची बैठक करून या 10 गोष्टी आम्ही करतो, त्यांना शब्द द्या, ते व्यवहारात आणा. तर त्याप्रमाणे कमिशनरांनी मान्य केलं आहे किंवा त्या भागातल्या एखाद्या कॉलनीच्या हॉलमध्ये आम्ही मिटिंग घेऊ. दुसरा जो विषय आहे तो आशिष गार्डनजवळ सागर कॉलनी तिथे DP रस्ता आहे, परंतु अतिक्रमण खूप असल्यामुळे तो होत नाही. या विषयात तर आतापर्यंत 5-6 मिटिंग झाल्या आणि महानगरपालिका प्रशासनाने खूप त्यात सहकार्य केलं. पर्यायी घरं देणं, जवळजवळ 200 लोकांना पर्यायी घरं द्यावी लागतील, तर त्यांनी येवाना निम्म्यापेक्षा जास्त लोकांना दिली. पण पुन्हा एकदा कोरोनामुळे ज्यांना पर्यायी घरं दिली त्यांना हटवायला पाहिजे होतं, ते राहिलं आहे. त्यात त्यांनी मान्य केलं की ज्यांना द्यायची राहिली आहेत, प्रामुख्याने काही दुकान गळ्यांना पर्यायी जागा द्यायची राहिली, त्याही आम्ही मार्गी लावतो. आणि हा जो प्रकार आहे की तिकडचं पर्यायी पण घ्यायचं आणि इथे तसंच राहायचं, ते एकदा आम्ही हटवू तर तो DP रस्त्याला बजेट आहे, तो DP रस्ता पूर्ण होईल आणि आशिष गार्डनजवळ या खूप ट्रॅफिकच्या समस्या निर्माण झाल्या त्या संपतील. बाणेरमधील एका गावठाणावर BDP च्या संदर्भातला प्रश्न होता. त्याही विषयामध्ये कमिशनरांनी आणि महापौरांनी निवेदन असं केलं की त्याच्यातलं आता शहर सुधारणा समितीमध्ये हा विषय मान्य होण्यापर्यंत झाला आहे. GB आलं की हा विषय संपेल. एक मोठा विषय संपूर्ण शहराचा आहे. कोथरूडमध्ये यावेळेला त्याची तीव्रता जास्त जाणवली की नाले हे अरुंद झाल्यामुळे, नाल्यांची खोली कमी झाल्यामुळे पाणी सगळं ओव्हरफ्लो होऊन वेगवेगळ्या कॉलनीजमध्ये येतं. त्या विषयात त्यांनी मान्य केलं की शहरामध्ये 146 स्पॉट त्यांनी असे काढले आहेत तिथे पावसाचं पाणी हे आता कॉलनीजमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये यायला लागेल. तर त्यासाठी ते DPR तयार करत आहेत आणि त्या DPRमध्ये जो काही मोठा खर्च येईल त्यांना, खोलीकरण करायला लागेल, खोलीकरण करायला लागेल, रिटेनिंग वॉल्स बांधायला लागतील. तर DPR जर तयार झाला तर त्या DPRमध्ये जी कॉस्ट असेल त्याचं आम्ही प्रायोरिटी ठरवून पूर्ण करू असं त्यांनी म्हटलं आहे. कोथरूड मतदारसंघातले अनेक प्रलंबित DP रस्ते आहेत, काही विषयावर चर्चा झाली. त्यांच्या जागा लोकांच्या ॲक्वायर केल्या आहेत, पण त्यांना अजून कॉम्पन्सेशन मिळालं नाही. त्यांनी आता मान्य केलं की एक अधिकारी आम्ही यासाठी अपॉइंट करतो की जो अशा प्रकारच्या ॲक्विजिशनमध्ये लोकांची पेमेंट देईल, त्यातून जागा मिळतील. एक मोठा विषय कोथरूडमध्ये आहे तो वृक्ष भरपूर असल्यामुळे एखादी फांदी पडली, केबल तुटली, लाईट गेली, असं कॉमन सुरू झालेलं आहे. त्यामुळे त्या भागामधले MSCBचे प्रश्न सोडवण्यासाठी जे महानगरपालिकेचं सहकार्य लागेल, त्यात असं ठरलेलं आहे की MSCBने महानगरपालिकेला एक पत्र द्यावं की कुठे अंडरग्राऊंड केबल टाकायचे आहे, कुठे त्यांना काही जागा हव्या आहेत त्यांच्या सबस्टेशनला. तर त्याचंही त्यांनी आज MSCBचे अधिकारी आले होते. अशा प्रामुख्याने कोथरूडमधल्या समस्या घेऊन असं ठरलं की 1 महिन्यातून एकदा कमिशनरांबरोबर मिटिंग करायची, 15 दिवसातून एकदा विभागीय कार्यालयामध्ये मिटिंग करायची. आणि प्रामुख्याने आमचे अनुभवी कार्यकर्ते नेते संदीप खर्डेकर आणि प्रत्येक मिटिंगनंतर लेखी निवेदन देणं आणि 2 दिवसानंतर लेखी उत्तर घेणं, असं करून याचा पाठपुरावा नीट करायचा. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की अशा मिटिंगा होतात, पुढे त्याची काही कार्यवाही होत नाही. पण असं वाटतं की हे सगळे विषय दादा तुम्ही ज्या प्रकारे कचरा बाहेरचा उल्लेख केला, कचरा प्रकल्पाचा उल्लेख केला, कालच एक घटना घटनेमध्ये आली असेल की कचरा प्रकल्पाला आग लावून त्यात नुकसान झालं. तिथं पण असा दावा होता की कचरा डेपो आहे, डम्पिंगच होते, प्रक्रिया होत नाही, त्यामुळे कचरा कळत नको असतो.
ज्या त्या वॉर्डामध्ये किंवा ज्या त्या विभागात कचरा तिथंच झाला पाहिजे. ते काय होताना दिसत नाही. महापालिकेमध्ये लोकांना आपल्या जाहिरातीने सुद्धा होतं की प्रत्येक वॉर्डाचा किंवा जेव्हा प्रभाग आहे त्याचा कचरा तिथंच हे होईल. तो चुकी आणि याचा तर सतत वाद सुरू तर हे सोल्युशन निघत नाही. आणि त्याला ते जोडून प्रश्न की ज्या प्रकारे हडप सरकार गेले 20 वर्षापासून आपला कचरा चा वास सहन करतायत, ते देखील अनेक वेळा म्हणतात की इथं प्रकल्प नको. तुम्ही आमदार झाल्यानंतर तुमच्याकडे तक्रारी घेऊन आल्यात आणि लगेच तुम्ही तो प्रश्न इथं मांडला, तर हडपसर वासियांचे पण तुम्ही प्रश्न समजून घेणार का आणि तिथला प्रकल्प हटवण्यासाठी प्रयत्न करणार का? सगळ्यांचे प्रश्न समजून घेऊ. तरी मी कोथरूडचा आमदार असतो तरी महाराष्ट्र अध्यक्ष आहे आणि सगळ्यांचे प्रश्न समजून घेऊ. महानगरपालिकेशी या विषयात सारखी चर्चा सुरू आहे. हे खरंच आहे की विकेंद्रित व्यवस्था उभी राहिल्याशिवाय हे प्रश्न संपणार नाहीत. कारण ह्या कॅरिंगमध्ये खर्चही खूप होत असतो आणि जिथे कुठे आपण त्याचं सेंटर करतो तिथल्या लोकांचं त्याला ऑब्जेक्शन येतं. वस्तीच नाही अशी स्पेस मिळणं अवघड आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी असे मोठे प्रकल्प आहेत त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर्स हे मान्य करतो किंवा मी रोडवर वेगळी ट्रक उभा राहू देणार नाही, सगळे ट्रक माझ्या कॅम्पसमध्ये आत जातील, मग मी सुगंधी फवारे मारू हे वगैरे ते काही होत नाही. त्यामुळे आम्ही महानगरपालिकेला आग्रह धरलेला आहे की विकेंद्रित कचऱ्याची विल्हेवाट प्रभाग वाईज वॉर्ड वाईज हे तर तुमचं नजीकच्या काळाचं टार्गेट असायला पाहिजे. आम्ही आमच्या जाहीरनाम्याची आग्रह धरला होता. काही वॉर्डांमध्ये तसे सुरू पण झालेले आहे, पण ते मोठ्या प्रमाणात सुरू होत नसल्यामुळे तुम्हाला कुठली तरी जागा सिलेक्ट करावी लागते आणि शहराचा कचरा कलेक्टर तिथे यावं लागतं. तर तो जोपर्यंत तुम्ही विकेंद्रित व्यवस्था करत नाही तोपर्यंत अशा मोठ्या प्रोजेक्टच्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरने जे मान्य केले आहे ते त्याला पूर्ण करायला लावत तर नागरिकांची तक्रार थोडी कमी होईल. दादा, मग पाषाणचा जो कचरा प्रक्रिया प्रकल्प आहे तर तो आहे तिथेच ठेवण्यात यावा अशी आपली भूमिका आहे. कुठला पाषाणचा जो बाणेरचा आता एनजीटीने त्यांना ऑर्डर केली आहे किंवा नागरिकांच्या तक्रारी पाहिजे तुम्ही शिफ्ट करा. त्यामुळे आम्ही महानगरपालिकेला हाच आग्रह धरला की आता एनजीटीच्या विरुद्ध नॉर्मली कोर्टात जाता येत नाही, पण समजा काही जरी पळवाट असेल तरी ती पळवाट तुम्ही अवलंबून नये. तुम्ही पर्यायी जागा शोधावी आणि ती पर्यायी जागा शोधणं आणि शिफ्टिंग यायला काही महिने जातील. तोपर्यंत तिथे साईटवर जाऊन त्याला उपाय काय आहे तात्पुरता तो शोधा. तर आमचं म्हणणं नाही गेले काही वर्ष तोच प्रकार सुरू आहे. निराताई कुलकर्णी असतानाही त्यांनी तीच मागणी केली होती. आता तर आपली पालिकेत सत्ता आहे, 3.5 वर्षात त्या प्रकल्पाला जागा मिळू शकली नाही. आणि मूळ जो त्यांचा प्रॉब्लेम आहे ते लोक कचरा प्रकल्पाला विरोध करण्याऐवजी त्या प्रकल्पातून जी काही दुर्गंधी येते किंवा त्या लोकांना जो त्रास होतो तर त्यावरती महापालिका काही करणार आहे का की ते वेगळी जागा शोधली? 3.5 वर्ष तेच आपण महानगरपालिकेला आग्रह धरून राहिलो की प्रकल्पाला विरोध लोकांचा तेव्हाच होतो तेव्हा त्रास होतो. तर तुम्ही त्यांच्या तक्रारी आहे का? आता 1 वर्षापूर्वी ज्यावेळेला बैठक झाली त्यावेळेला कॉन्ट्रॅक्टर स्वतः आला होता. त्याने मान्य केलं की बाबा आम्ही त्याची आतमध्ये कचरा ओतून घेणं त्याचा स्पीड वाढवू. रोडवर ट्रकची रांग लागली की तो वास जास्त आणि आम्ही काही सुगंधी फवारेचं व्यवस्था आहे टेक्नॉलॉजीमध्ये ते करू. त्यामुळे आपला प्रयत्न पहिला प्रकल्प शेवटी कुठेही हलवला तरी ऑब्जेक्शन येणार, तर आहे तिथे लोकांच्या तक्रारींचं निवारण करा असाच आपला प्रयत्न राहिला 3-3.5 वर्ष. आता मात्र असं झालं की बा ते कॉन्ट्रॅक्टर काय अशा गोष्टी इम्प्लिमेंट करत नाहीत, त्यामुळे शिफ्टिंग करा असा आपला आग्रह आहे. टर्मिनेट करायचा आग्रह धरणार आता आपली सत्ता आहे. नाही आता तर एनजीटीने शिफ्टिंगचंच ऑर्डर काढली. आम्ही महानगरपालिकेला असा आग्रह धरला की आता याच्यावर त्या शिफ्टिंगची ऑर्डर जी काढली आहे ती तुम्ही चॅलेंज करत होतो नका, तुम्ही पर्यायी जागा शोधा, पण पर्यायी जागा तुम्ही शोधून तो प्रोजेक्ट न्यायला काही महिने लागणार असेल तोपर्यंत नागरिकांच्या ज्या किमान मागण्या आहेत त्या काय आहेत ते बघायला तुम्ही साईटवर जा. कमिशनरने ते मान्य केले की लोकल नगरसेवकांना घेऊन आम्ही साईटवर जाऊन मिटिंग करू. पर्यायी जागा मग ती राज्य सरकारची जबाबदारी राहील पर्यायी जागा शोधून किंवा अगोदर पण राज्य सरकारने काही जागा देऊ केल्या होत्या, त्या जागा आपल्याही काळात आपण केलेल्या अद्यापपर्यंत काही ताब्यात आलेलं नाही. महसूलचं काम तुम्हाला जर माहिती आहे किंवा स्थानिकांचा विरोध, तर हे सगळी उत्तरं होत आहेत. फायनल तोडगा कोणालाच काढता आले पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांना आपल्या आता शैलेशजी 3 वर्षात जवळजवळ 450 मेट्रिक टनचे कचरा प्रक्रिया करणारे नवे प्रकल्प पुण्यात चालू झाले वेगवेगळ्या भागात. तुम्हाला एक कल्पना आहे म्हणजे काहीच झालं नाही असं नाही म्हणतायत. गेल्या 3 वर्षात जवळजवळ 450 मेट्रिक टन कचरा प्रकल्प करणारे वेगवेगळ्या भागात आणि
विकेंद्रित पद्धतीनं कचरा प्रक्रिया करणं प्रकल्प चालू करावे यासाठी शहराच्या सगळ्या भागात आता प्रकल्प चालू झालेले आहेत. आता त्याच्यात काही त्रुटी आहेत, नागरिकांना थोडं विश्वासात घेतलं पाहिजे आणि तिथले काही प्रश्न आहेत ते त्यांना सोबत घेऊन सोडवले पाहिजे. हा त्यातला भाग आहे. एकदम दादांचं किंवा आमचं असं म्हणणं नाही की ते बंदच करा. ते काय म्हणले की आयुक्त साहेबांनी तिथं बैठक घ्यावी, महापौरांनी तिथं जावं, नागरिकांशी चर्चा करावी, तिथल्या त्रुटी दूर झाल्या, नागरिक जर म्हणले तर ठीक, अन्यथा पर्यायी विचार करायला हरकत नाही, अशा पद्धतीचं तो होतं. वर्षभरापूर्वी परवानगी दिलेली, वर्क ऑर्डर दिलेली, सगळे देतो तुम्हाला, सगळे देतो. आणि काल टेकडीचा 750चा झाला, वडगावचा 300 झाला, सगळे देतो मी तुम्हाला. तसंच मला घेतलं देतो. आजच काल उशिरा कळलं ते. आज साधारण विषय आहे तो की प्रॉब्लेम शेवटी हाच असतो. प्रकल्प करताना शहराचा आता वाढती लोकसंख्या, हद्द सगळा विचार करता जवळजवळ आज 2000 पेक्षा 2200 मेट्रिक टन कचरा रोज तयार होतात. याच्यावरती प्रक्रिया करायला आज नाही म्हणलं तरी वेगवेगळ्या भागात आपण जागा शोधतो प्रकल्प, आणि हा अधिकृत प्रकल्प महापालिकेचा आहे. आता तिथली तोडफोड कुणी केली, का जाळतोड केली, काय याची माहिती घेते प्रशासन. हा आत्ताच आहे, नवीन आहे, हा फार दिवस नाही. आता उघडी कांचनला जो काही उघडीला देवाच्या उघडीला भुसिंगला जो प्रॉब्लेम झाला तेव्हा आपण तिथं थोडा वाढला, बाकी तिथं वाढत इथून मागं नाही झालं कधी. आता तो कचरा तिथं वाढला म्हणून थोडस नागरिकांचा रोष आहे त्याच्यामध्ये. बाजूला आणि डम्पिंग सुरू होतं आणि कचऱ्याचे डोंगर होतात आणि त्यामुळे मग दुर्गंधी पसरते, पाणी दूषित होतं. त्यामुळे महानगरपालिकेचा प्रयत्न हा चाललाच आहे. त्यांनी म्हटलं की 450 मेट्रिक टनचे विकेंद्रित प्रकल्प करणं. विकेंद्रित प्रकल्प हेच त्याचं उत्तर आहे. आता विकेंद्रित प्रकल्पामध्ये सुद्धा त्या प्रभागामध्ये इतक्या दाट वस्त्या झालेल्या आहेत की त्याला काहीतरी एक मिनिमम जागा मिळाली पाहिजे. तर त्या दृष्टीने एक एक प्रभागामध्ये जागा मिळवत ते पुढे झाले. त्यामुळे ते यादी देतील सुरू झालं. छोटे प्रकल्प जे सेंट्रलाइज केले होते ना 5 टनाचे वगैरे शहरातले, काही नगरसेवकांनी केले ते बंद आहे. आणि बायोगॅसचे प्रकल्प जे आपण 5 टनाचे होते तेही बंद आहे. त्यातले फार मोजके चालू आहेत आणि कमी आहे, क्षमतेने चालतात. ही वस्तुस्थिती ठीक आहे. त्याचा एवढं आधुनिक तंत्रज्ञान आहे, कचऱ्यापासून वीज निर्मिती आहे, कचऱ्यापासून विटा आहे, तर आपण कसं करायचं? पालिका बऱ्यापैकी खर्च करते काही कोटींमध्ये या सगळ्या देशातली 750 मेट्रिक टनचा वीज निर्मितीचा जो प्रकल्प आहे तो काम चालू आहे. आपण या गेली 8 महिन्यात आपल्याला एक विषय नक्की आपल्याला समजला पाहिजे की जे प्रकल्प चालू होते गतीने गेली 8 महिन्यात कोविडमुळे आपले सगळे कामं ठप्प झाले. कारण बऱ्याच काळामध्ये लॉकडाऊन होता, कर्मचारी नव्हते, ज्याला ज्या तरतुदी आहेत बाकीच्या प्रक्रिया सुद्धा पुढे गेल्या नव्हत्या. गेले 15 दिवसापूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. ते 450 आणि जो वीज निर्मितीचा आहे तो 750 मेट्रिक टनचा. तो एकूण जवळजवळ 1100-1200 मेट्रिक टनचे कामं चालू आहेत. गेली 6 महिने त्या कामांना कोविडमुळे थांबलं होतं. आता त्या सगळ्या विषयांना गती देण्याचं काम, कोविड संपला आणि 15 दिवस पाऊस आला, त्या ह्याच्यात सगळी यंत्रणा तिकडे कार्यरत होती. या सगळ्याच्या ह्याच्यात परत आर्थिकचा सुद्धा विषय आहे. एकाच दिवसात आपण सगळी कामं करू शकत नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती व्यवहार आहे. त्यामुळे आताच्या प्राप्त येणाऱ्या परिस्थितीमध्ये सगळ्या कामांना जास्तीत जास्त कालावधी देऊन 16-18 आम्ही सगळे पदाधिकारी काम करू, महसूल वाढीचा विषयाला गती देऊन हे सगळे प्रकल्प येणाऱ्या काळात, नजीकच्या काळात लवकरात लवकर पूर्ण होतील. मधल्या काही काळात ज्या कंपन्यांना टेंडर दिलं गेलं होतं या कचरा प्रकल्पाचा त्याच्यावरूनही वाद झाला होता. तर आता काही त्याच्यात बदल करणार आहात आणि अधूनमधून कचरा पुण्यात साठलेला दिसतो, तर कधीपर्यंत हे सगळं होईल? लगेच होणार नाही मान्य. साधारण आम्हाला काही ऑर्डर केली, डीसीपीने ऑर्डर केली की त्याच्यामध्ये उघडीमध्ये जो आपण कचरा टाकतो तिथं ओपन डम्पिंग करू नका. रिजेक्टचा कचरा सुद्धा त्यांनी घ्यायचा मनाई केली. तर खरं तर आता महापालिका कोर्टात वगैरे आपण त्या ठिकाणी रिजेक्टचा कचरा सुद्धा सुरू आहे. आणि ओपन डम्पिंग आपण काय झालं करत नव्हतो, जे बायो मायनिंग चालू आहे त्याच्यामध्ये तो फ्रेश कचरा आपण घेत होतो. पण बऱ्याच वर्षापासूनची त्या लोकांची मागणी आहे आणि आता खरं तर ती सुद्धा योग्य आहे की अनेक वर्ष त्या भागात कचरा होता. त्यामुळे हे जे आता चेअरमॅनने उल्लेख केले, साधारणतः 4 प्रोजेक्ट आपले आहेत. 100 टनाचे 4 आहेत, 750 टनाचा रामटेकडीचा, 300 टनाचा अजून एक. हे थोड्या दिवसाच्या कालावधीमध्ये आपण ते 100% चालू करणार आहे. त्याच्यामध्ये प्राधान्य असणार आहे. फक्त जसं मागच्या 8-10 महिन्यात आपण पाहिले की सगळी परिस्थिती काय होती,
आता कचरा सोडून दुसरं विचार. दादा कचरा जाऊ द्या. राज्यपालांच्या भूमिकेवरती नको आता दुसरं. शैलेश सर एक मिनिट. आता पुण्याच्याच प्रश्न कुठे आपण कचरा सोडा आता दुसरं घ्या. दादा राज्यपालांच्या भूमिकेवर अनेक जण आक्षेप घेतात की आजच्या जे 12 जणांची जे काही नावं पुढे येतील त्याकडे तुम्ही त्यांच्याकडून विकेंद्रित प्रकल्पांची यादी मी देतो त्यांना सुट्टी पाठ आहे. तुम्ही बंद प्रकल्पात त्याची यादी द्या. पाठ आहे सगळं. ते नाही पण तो देवाची उमेद इथं 200 च्या ह्याला आपण दिली आहे ऑलरेडी मान्यता. तोच होत नाही अजून. तुम्ही सांगा त्यालाही विरोध होतोय, तुम्ही पण मान्य करा ना आता. असं थोडीच आहे. माननीय महापौर इथे ग्रामस्थांचा विरोध आहे. तरी मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या 6 महिन्याच्या काळात आत्ता जो आपला साधारण 1700-1800 मेट्रिक टन रोजचा कचरा सापडतो, 2500 मेट्रिक टनचे प्रकल्प चांगल्या गतीने चालू होतील याकरता 6 महिन्यात पुढील 6 महिन्यात आम्ही नक्की करू. राज्य सरकारने नवीन जागा द्यावी आता पाण्याचा जर हटवायचा झाला तर तशी काही नवीन जागा पर्याय शोधल्यानंतर काही जागांसाठी महानगरपालिकेला सरकारने मागणी करावी लागेल. आता ह्या 12 प्रस्तावित तो आता महानगरपालिकेकडून पुढे आलो असलो तर आता ह्यांचा पहिला महानगरपालिकेमध्ये अतिक्रमण झाली तर मध्यंतरी नोटीस दिलं सुधार करा वगैरे त्याचा विषय झाला काय? आता प्रामुख्याने हा आशिष गार्डन जवळ डीपी रोड जो आहे तिथल्या अतिक्रमणाचा विषय झाला. आता 12 जागांचा विषय आहे. राज्यपाल तुमचं नाव पाठवायचं पाठवलं तर चालेल. मी 12 जागांवर जे काही चर्चा सुरू आहे तर एक राज्यपाल ज्या खुर्चीत बसलेले आहेत तिथून ते काम न पाहता ते भाजपाचीच भूमिका बजावतात अशी एक चर्चा आहे सोशल माध्यमांवर. तर त्याबद्दल काय सांगा? नाही, राज्यपालांची भूमिका या विषयामध्ये उत्तर देण्यासाठी मी काय त्याला म्हणतो की मी ऑथॉरिटी नाही. त्यामुळे तुम्ही अशी चर्चा आहे असं राज्यपालांचा विषय. बरं, हे भिजत घोंगडा खूप दिवसांपासून चालू आहे, त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? हा राज्यपालांच्या अधिकाराचा विषय आहे. त्यांना घटनेप्रमाणे राज्यपालांचं जे स्थान आहे त्याची गरिमा राखायची नसली तरी मला मात्र घटनेप्रमाणे राज्यपालांचं जे स्थान आहे, अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे त्याची गरिमा राखायची असते. म्हणजे त्यावर मी टिप्पणी करणं बरोबर. मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात आज सातारला एक गोलमेज परिषद होते. शिवेंद्र राजे त्यामध्ये सहभागी होत आहे. तर नक्की काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? कारण वेगवेगळे मतप्रवाह आहेत, काही पर्याय आहेत. मी पहिलं तर सरकारला असं म्हणतोय वारंवार की तुम्ही या देशातले फार मोठे घटना घडले. अगदी रवी लागलं असतं, रिटायर्ड जज साखरे असतील, विरोध नायकाचे चिरंजीव विनीत नाईक असतील, या सगळ्यांचा कॉन्स्टिट्यूशनवर प्रचंड अभ्यास आहे. यातले जवळजवळ सगळेजण हे महाराष्ट्रामध्ये हायकोर्टातली केस जिंकायला आपल्याला मदत करून ठरले. सुप्रीम कोर्टात 1 वर्ष स्टे नाही मिळाला, त्यालाही सगळे मदत करून ठरले. या सगळ्यांची एक बैठक घ्यायला लागेल. त्या बैठकीमध्ये वेगळ्या ऑप्शन्सवर विचार करायला लागेल. अपुऱ्या ज्ञानाच्या आधारे सगळं चाललं. इच्छाशक्तीच नाही आहे ना, पुऱ्या ज्ञानाच्या आधारे. उदाहरणार्थ 5 जणांच्या घटनापीठ तयार झाल्यानंतर ते स्टेचा निर्णय करत नाही. 50% अभाव जायचं की नाही याचा विषय फक्त घटनापीठावर आहे. त्यामुळे स्टेसाठी चीफ जस्टिसकडे विनंती करायला लागेल. काही पर्याय काढावे लागतील किंवा तुम्ही इनॉल स्टे उठवणार नसला तर या वर्षापुरतं तर उठवा, कारण सगळी ॲडमिशन्स थांबलेली आहेत. आणि विशेषतः स्टे तुम्ही देण्यापूर्वी जी प्रोसेस झाली नोकऱ्यांची आणि ॲडमिशनची ती तर आम्हाला कंटिन्यू करता येते. असं काही ते नवीन ॲप्लिकेशन करतच नाही. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या यातल्या तज्ञ आता रिटायर्ड जज गायकवाड ते मागासाहेबांचे अध्यक्ष होते. त्यांनी मेहनत घेऊन अहवाल तयार केल्यामुळे मराठा आरक्षण मिळालं. त्यांना हे सगळ्या कालावधीत कोणी कॉन्टॅक्टच नाही केलं किंवा काय याच्यावर करूया वगैरे. मागास आयोग 1 वर्षापूर्वी बरखास्त झाला, टर्म संपली, नवीन फॉर्मच झाला नाही. असे सगळे विषय आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मी काय सांगणार, काय करावं, मी एवढंच सांगेन की सगळ्यांनी बसून स्टेप्स लिहून काढायला किंवा आपल्याला पहिलं स्टे उठवावं लागतं. स्टे उठल्यानंतर घटनापीठाकडे किती वर्ष झाले, तमिळनाडू 40 वर्ष झाली, स्टे नाही आहे, तर चालू आहे व्यवस्थित. या सगळ्यात तो एक नवीन वाद सुरू झालेला आहे. त्यावरही सगळ्यांनी अतिशय चिंतेने विचार केला पाहिजे की ओबीसी आणि मराठा तर हा वाद निर्माण करू नये. म्हणजे देवेंद्रजीने कायद्यामध्येच प्रोव्हिजन केली की हे सेपरेट रिझर्वेशन आहे, ओबीसीचं रिझर्वेशन आम्ही प्रोटेक्ट करतो. आणि त्यामुळे हे SC-BCचं आरक्षण जर हायकोर्टाने मान्य केलं आणि 1 वर्ष सुप्रीम कोर्टाने मान्य केलं
पहिल्या दिवशीच ते नाही दिलं ना. तर त्या लाईन्सवर काम केलं पाहिजे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावून मराठा समाजालाही समाधान मिळणार नाही, कारण ऑलरेडी तिथे खूप मोठी संख्या आहे आणि ओबीसी पण डिस्टर्ब होऊन जाते. हे वेगळं दिलेलं 12-13% जे आहे SC-BC ते आपलं टिकवायचं. आर्थिक सवलतींबाबत काय भूमिका आहे? म्हणजे काही संघटनांचं असं मत आहे की आर्थिक सवलती घेऊ नयेत, त्यामुळे जातीवरती आरक्षण मिळणार नाही. काही संघटनांचं म्हणणं आहे की आहे ते तरी पदार्थ पडणार. माझं म्हणणं तेच आहे की म्हणूनच कॉन्स्टिट्यूशनमध्ये काम करा. हा सगळा आता घटनेचा विषय झाला. कॉन्स्टिट्यूशनमध्ये काम करणाऱ्या लिडिंग वकिलांबरोबर घंटोघंटी अगदी 15 मिनटं नाही बसायला लागेल, त्यांना विचारायला लागेल आपण कुठे तज्ञ किंवा जर 10% आर्थिक मागास घेतलं मेन केसवर परिणाम होणार आहे का? काही जणांचं म्हणणं की नाही होणार, कारण दॅट इज नॉट रिझर्वेशन, दॅट इज ओनली फॅसिलिटी. फॅसिलिटी शब्द वेगळा आहे, रिझर्वेशन शब्द वेगळा आहे. दॅट 10% इज नॉट रिझर्वेशन. आता हे मी म्हणणं हे रॉ झालं, ले झालं, तर त्या तज्ञांशी बोलू शकतो. बेळगाव कारवार निपाणी सीमा भागाचा प्रश्न कधीतरी निकाली निघणार आहे का? कारण तो फक्त मधूनच कधीतरी येतो आणि मग इकडनं काय तिकडनं आंदोलन तिकडनं नाकाबंदी, दोन्ही राज्यांमध्ये दोन्ही सत्ताधारी विरोधक सगळ्या पक्ष सगळं भोगून झालेले आहेत. नाही, याही विषयावर हाच मुद्दा आहे की सुप्रीम कोर्टामध्ये माझ्या मते 9 जणांच्या घटनापीठाकडे हा विषय गेला. त्या 9 जणांच्या घटनापीठाकडे विषय लवकर मार्गी लावावा यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. कारण आपण इथे किती आंदोलनं केली तरी त्याचं प्रत्येक वेळेला कर्नाटक गव्हर्नमेंट, महाराष्ट्र गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट मुद्दा काय काढणार? सुप्रीम कोर्टात मॅटर. हाच प्रॉब्लेम झाला आहे आपला सगळ्यांचा की कुठल्याही प्रश्नाचा नीट अभ्यास करून, राजकारण कशाचंही करता येतं, नीट अभ्यास करून स्ट्रेच ठरवून असं कोणी करतच नाही. सुप्रीम कोर्टातली केस जी आपली चालली आहे माझ्या मते 20-22 वर्ष झाली, त्यात कोणीतरी त्याला जे आपण वकील लावलेले असतात ते हजर राहत नाही. तारखा खूप 6-6 महिने, 8-8 महिने, 9 महिन्यानंतर पडतात. मग त्याचा एक मिशन म्हणून विचार करायला पाहिजे ना की जाऊन बसून त्या तारखा कशा लवकर लागतील. त्यामुळे महाराष्ट्रामधली ही जी 800 गावं आहेत, 800-850 गावं मराठी भाषिक, त्यांची इतक्या वर्षानंतर सुद्धा इच्छा महाराष्ट्रात येण्याची आहे. त्यामुळे ही 800-850 गावं मराठी भाषिक ही महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे. सरकार तिकडे जर आहे तर त्यांना आपण आपल्याच पक्षाचं सरकार तिकडे आहे तर त्यांना आतापर्यंत आपण काय संदर्भात करू शकलो नाही किंवा केंद्रीय पातळीवरनं हा विषय पुन्हा तेच म्हणेन, कर्नाटक गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांचा आता विषयच राहिला नाही. ही गावं महाराष्ट्राची की कर्नाटकाची हा विषय 9 जणांच्या घटनापीठाकडे चालला आहे. तुम्ही काहीच करू शकत नाही. हां, मग माझा प्रस्ताव वारंवार हा आहे आणि तो आमच्या 5 वर्षाच्या कालावधीत आम्ही केला प्रयत्न. त्याच्यामध्ये निम्मा काळ तिथे काँग्रेस आणि देवेगौडांचं सरकार होतं की हा निर्णय सुप्रीम कोर्टात लागेल तेव्हा लागेल, तोपर्यंत एकत्र बसून मराठी भाषिकांना त्रास होणार नाही, जाच होणार नाही, अशा काही गोष्टी आपण लिहून काढल्या पाहिजे. जसं मराठी माध्यमाच्या शाळा, त्यांचा अनुदान असा विषय होता. मराठी भाषिकांना महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशन आहे पण त्याचं इम्प्लिमेंटेशनचा विषय होता. किंवा आपण निम्म्या फीचा जो प्रस्ताव तयार केला 600 कोटीचा, त्याच्यामध्ये त्या 850 गावातल्या मराठी भाषिकांना घ्या, असे अनेक विषय आपण मार्गी लावले. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टातल्या डिसिजन लागल्याशिवाय कोणीच काही करू शकत नाही. मग किमान मराठी भाषिकांना जो जाच आहे किंवा काही तुम्ही कन्नड शिकाच, तुम्हाला नोकऱ्यांमध्ये प्राधान्य राहणार नाही, या विषयामध्ये 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण खूप गोष्टी केल्या. मी स्वतः जायचो आणि त्या ठिकाणी चर्चा करून आपण असं म्हणायचं या 4 गोष्टी महाराष्ट्र करत. हे दुसरं सरकार असून आता पुन्हा उलटी स्थिती झाली की तिकडे सरकार BJP झालं, इकडे उलटा. त्यामुळे उलटं की सुलटं 2 सरकारांनी बसून मराठी भाषिकांना त्रास होणार नाही बघायचं. मतदारसंघासाठी आपण आता नवीन महाअभियान राबवून जास्त मतदान नोंदण्याचं काम सुरू आहे. 2002 नंतर म्हणजे डॉक्टर जावडेकरांनंतर पुण्यामध्ये आता पदवीधर संधी मिळणार आहे असं वाटतं का आहे जाईल तो? कारण ही निवडणूक बऱ्यापैकी लांबेल असं दिसतंय, म्हणजे मार्चमध्ये वगैरे जाईल असं माझं मत आहे. पुण्याच्या मताधिकारी खूपच मला माहिती नोंदणी करायची. हो, चालेल. त्या पुण्यातल्या भावनांचा आम्ही नक्की विचार एसटी कर्मचाऱ्यांचे पगार आणि स्वच्छालय बरंचसं काय चाललंय 2020 आणि त्यासाठी एसटीची स्थानक तारण ठेवण्याचा प्रस्ताव ही वेळ आलेली आहे. काय
नाही, असं आहे की शेवटी कर्मचाऱ्यांचे पगार हे द्यायला लागतील, दिवाळीच्या आधी द्यायला लागतील. 2 मार्ग असतात. एक तर शासनाने एसटीला ते आपलं व्हेंचर असल्यामुळे तरी स्वायत्त वाहन असतं मदत करायची असते, जी अगदी जाण्याच्या वर्षी, सरकार जाण्याच्या वर्षी सुद्धा 500 कोटींनी आपण केली होती. तर ती केली पाहिजे. आणि कर्ज लागलं तर कर्ज घेतलं पाहिजे, परंतु कर्मचाऱ्यांचे पगार द्यावेच लागतील. आणि जर कर्ज घेणार असेल तर मग वेगळे एसटी स्टँड आणि प्रॉपर्टी मॉर्गेज करावं लागेल. एखादंच महाराष्ट्र गव्हर्नमेंट असं म्हणत असेल किंवा आम्ही सुद्धा कर्ज काढून देणार, बेटर तुम्ही कर्ज घ्या असं म्हणत असेल. काल एकनाथ खडसेंनी मेळावा घेतला, त्याच्यावरती पुन्हा टीका केली, पुन्हा येणार या अहंकारामुळेच सत्ता गेली असं ते म्हणले. आमच्या दृष्टीने विषय संपलेला आहे. राजू शेट्टींची ऊस परिषद होते आहे ऑनलाईन पद्धतीनं, तर यावेळी तुम्हाला काय धर अपेक्षित आहे? नाही, जी FRP केंद्र सरकारने ठरवलेली असते ती FRP तरी सगळ्यांनी 14 दिवसाच्या आत दिली. त्याच्यावर दर जास्त मिळणं हे त्या कारखान्याशी निगोशिएशन होतं, किंवा तुमची प्रॉफिटेबिलिटी जास्त आहे त्याच्यामुळे जास्त द्या, आणि अनेक कारखाने देतात. त्यामुळे त्याच्यासाठी आंदोलन करण्यापेक्षा 1 to 1 सिटिंग करायला लागेल. आंदोलन करायला लागेल ते प्रामुख्याने FRP एकरकमी देणार की असा ह्या सरकारमध्ये प्रस्ताव आला आहे. कारण साखर सम्राटात सगळे आहेत ना सरकारमध्ये, तर असा एक प्रस्ताव झालेला आहे की FRPचे तुकडे करावे. तर ते काही शेतकऱ्यांना मान्य नाही, कारण कायदा असं सांगतो की FRP एकरकमी 14 दिवसाच्या आत नाही दिली तर व्याज द्यावं लागतं. व्याजासाठी अनेक केसेस हायकोर्टात चालू आहेत. यावेळी केंद्र सरकारने जे धोरण घेतलंय की FRP त्या कारखाना आणि तिथल्या त्या सगळ्या लोकांनी ठरवावा, म्हणजे आधी एक दिलं जायचं केंद्र सरकार. नाही, तुम्ही तसं FRP ही उतार्याप्रमाणे केंद्र सरकारच ठरवतं. तुमची माहिती तुझी FRPच्या वर द्यावं की नाही. FRP समजा उतार्याप्रमाणे, ती उतार्याप्रमाणे असते ना, आमच्याकडे उतारा जास्त आहे, 13%, 13.5% आहे, शाहू कारखान्याचं 14% आहे. तर त्याच्याप्रमाणे FRP ठरते, तर ती केंद्र सरकारच ठरते. आता जर समजा चांगला उतारा आहे तर त्यामुळे तुम्हाला अधिक साखर मिळणार आहे आमच्या ऊसापासून, इतरांना 10 किलो मिळणार असेल तर तुम्हाला 14 किलो मिळणार आहे, तुम्हाला रेट जास्त द्या. हा कारखाना टू कारखाना निगोशिएट होतो. दादा, हा आरक्षणाच्या विषयावर प्रवेश ही प्रवेश प्रक्रिया पुन्हा एकदा कधी तो निकाल लागेल याबद्दल भाजपमधून काय म्हणते, प्रवेश प्रक्रिया कशी सुरू करावी किंवा काय करावं, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी भाजपचं काय प्लॅनिंग असेल? आणि अजून एक राज ठाकरेंची देखील काही जणांनी आज भेट घेतलेली आहे. शाळा कधी सुरू होतील, कॉलेज कधी सुरू होतील आणि परीक्षा सर्व समावेशक. हो, नाही, माझं म्हणणं हेच आहे की ह्या सरकारला कोणाचाही सल्ला घ्यायचा नाही. मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये एकदा त्याने देवेंद्रजींना बिहारमध्ये बोलून घेतलं, त्यांचं पुन्हा भेट नाही, चर्चा नाही, काही नाही. एकत्र राऊंड टेबल बसायला लागेल आणि याच्यातून काही मार्ग काढावा लागेल. कारण ॲडमिशन्स आता जवळजवळ अशी स्थिती आली ना की निम्म सत्र संपलं. शाळांच्या बाबतीमध्ये वारंवार मी मागणी करतो आहे की मग तुम्ही त्यांना किती टेन्शनमध्ये ठेवणार. एकदा वर्षातही आमच्या असं म्हणतात किंवा आम्ही दिवाळीनंतर सुरू करणार, तेवढ्या वस्तू पुढे म्हणतात की नाही आम्ही जानेवारी सुरू करणार. तुम्ही 1 जानेवारी ते 30 डिसेंबर असं शैक्षणिक वर्ष मांडा आणि मुलांना रिलॅक्स करा. मग ते डान्स क्लास आणि म्युझिक क्लास जॉईन करतात. आता इथे सारखं तुमचं उलटं सुरू आहे, पण ह्याही विषयावर कोण विचार करत नाही. 11वीच्या ॲडमिशनचा पत्ता नाही, मेडिकलच्या ॲडमिशनचा त्याच्यावरच आपली भूमिका काय हे झालं बघा. त्याच्यावर आपण सत्तेत असला असता तर आपण काय केलं असतं ते म्हणजे थोडासा ते बसत नाही तर माध्यमांच्या माध्यमातून जाईल. याच्यावर आम्ही पहिलं सगळ्यांना कन्सर्न घटकांना एकत्र बसवलं असतं. हे बिलकुल बसवायचं. मातृश्रीच्या बाहेर तर पडायला तयार नाही, पण मातृश्रीमधून बैठक करायला. त्या बैठका झाल्याशिवाय मार्ग कसा नाही. असं प्लॅनिंग वगैरे नाही का काय होऊ शकतं? नाही, प्लॅनिंग म्हणजे नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये तुम्हाला तेवढ्या सीट्स वाढवाव्या लागतील जे तमिळनाडू सरकारने सुरुवातीच्या काळामध्ये धोरण अवलंबलं. याच्यावर अनेक वेळेला चर्चा झाली, त्याच्यासाठी काही बजेट ॲडिशनल लावले, काही विचार नाही. एकदा का तुम्ही ते केलं तर मराठा समाज शांत होईल किंवा ठीक आहे की बुवा आपल्याला ऑफिशियल आरक्षण मिळेल तर मिळेल, परंतु वाढीव जागा होतील ॲडमिशन्समध्ये सुद्धा. आता त्या ॲडमिशन्समध्ये घेताना कन्सर्न सगळ्या ऑथॉरिटीच्या परवानग्या काढायला लागतील. तुम्ही विचारच करत नाही परवानग्या कुठल्या काढणार, त्यात तुम्हाला खर्च जास्त येणार नाही. नोकऱ्यांमध्ये जेव्हा तुम्ही वाढीव कराल 10%, 12%, त्यावेळेला तुम्हाला बजेटचा विचार करायला
असं काहीतरी करून सगळ्यांना आता हे मान्य आहे का रे बाबा असं करण्याची काही व्यवस्थाच नाही. दादा काही सगळा राज्य हम करायचं काय तसं फुलप्रूफ प्लॅनिंग आपल्याकडूनही नाही, फक्त चर्चा करून आहे ना, ते सांगितलं ना प्लॅनिंग. आणि दादा आता सरकारने सगळ्या घटकांना एकत्र करून ज्या पर्सेंटेजमध्ये 12-13% हा मराठा समाज आरक्षणाचा विषय राहिला तेवढ्या जागा वाढवून, ज्या जागा वाढवायला परवानगी असते त्या परवानगी घ्याव्या लागतात. वाढवून जर आता आपण मराठा समाजाला शांत केलं तर बाबा तुमचं काही नुकसान होत नाही. कोकणमध्येही काही जागा मिळतील, वाढीमध्ये पण तुम्हाला काही मिळतील. म्हणजे लिटरली गेल्या वेळेला आम्ही ते काय केलं होतं की विशेषतः रिझर्वेशन नसणाऱ्या सवर्ण मुलांनाही समजावून सांगितलं ठीक आहे तुम्हाला जर ॲडमिशन्स ही मराठा आरक्षणामुळे नाही मिळाली तर बऱ्या कॉलेजेसमध्ये मिळाली तर ती फी आम्ही भरू आणि आपण ते भरत होतो. आपण काढलं सोल्युशन. खासदार आपल्या पक्षाचे त्याबद्दल त्यांच्याकडून असं काही विधान आलेलं दिसलं नाही. कोणाकडून? खासदार आपल्या पक्षाचे जे मराठा आरक्षणाचं लीड करतात त्यांच्याकडून असं स्टेटमेंट किंवा असं करता येईल पर्याय इतर समाजाचंही नुकसान होऊ नये. फक्त म्हटलं जातं इतर समाजाचं नुकसान होऊन देणार नाही, होतंय दिसतंय आपल्याला. तर ते निवडून आलं असतं तरी त्याच्या वाटाघाटी दरम्यान तरी 2 खासदारांचा राज्याचा अध्यक्ष मी आहे तर मी बोललो की सगळे झालं, सगळे खासदार आले, सगळे आमदार आले. दादा काही बाबतीत राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये काहीसा संघर्ष जाणवतो. म्हणजे आता रेल्वे सेवा, मुंबईची लोकल सेवा अंशतः सुरू केली आहे ती सर्वांसाठी खुली करावी अशी मुंबईकरांची मागणी आहे. काही संघर्ष नाही, प्रत्येक गोष्टीचे काही नियम असतात, काही अभ्यास करावा लागतो. महिलांच्या विषयामध्ये असंच झालं, प्रस्ताव आधी तुम्ही प्रस्ताव पाठवत जाय, प्रस्ताव पाठवल्यानंतर 2-2 वेळा रिमाइंडर करायचे. शेवटी महिलांची परवानगी मिळाली, 3 दिवसांनी सुद्धा मिळेल. चला.